होणार आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण पीठासमोर आज ही सुनावणी होणार आहे। विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते। राज्य सरकारने एसीबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या 10% मराठा आरक्षणाविरोधातील याचिका दीर्घ काळापासून हायकोर्टात प्रलंबित आहे। या याचिका लवकरच निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 15 मे रोजी जारी केले होते। आरक्षणावर आधारित मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश त्रिशंकू अवस्थेत आहेत आणि याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात 10% मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 15 मे रोजी हायकोर्टाला दिले होते। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा लढा खूप मोठा आहे, न्यायालयीन लढाई खूप मोठी आहे। आजपासून जी सुनावणी सुरू होतीये कोणकोणत्या अनुषंगाने, मुद्द्यांच्या अनुषंगाने महत्त्वाची असेल? प्रज्ञा, आपण पाहिलं तर निवडणुकीच्या आधी हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला। त्याच्यानंतर सततची आंदोलनं, राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेट देणं आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये जे ते मराठा समाजाला एसीबीसी अंतर्गत 10% आरक्षण जे ते देण्यात आलं होतं। पण त्याच्यानंतर लगेचच तात्काळ एप्रिलमध्ये जे ते काही याचिकाकर्त्यांनी याच्या विरोधात जे ती याचिका दाखल केली, तर काहींनी समर्थनार्थ याचिका दाखल केली होती आणि त्याच्यानंतर 3 जणांचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अंतर्गत 3 जणांचं एकंदरीत खंडपीठ तयार करण्यात आलं होतं आणि सुनावणी सुरू झाली होती। पण देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपदी होते, त्यांची बदली झाली आणि ते दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्यपदी गेले आणि ही सुनावणी जी ती थांबली। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा शैक्षणिक विद्यार्थ्यांचा जो आहे तो एकंदरीत ऍडमिशनचा मुद्दा आला आणि हे एकंदरीत ऍडमिशन थांबलं गेल्याने आता स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे भूषण गवई आहेत न्यायमूर्ती, त्यांनी सांगितलं होतं की ही सुनावणी जी आहे ती तात्काळ घ्या। त्यामुळे आजपासून जे ते न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी ती सुरू होणार। त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही याचिका, म्हणजे एक विरोधात आलेल्या याचिका आणि समर्थनार्थ आलेल्या याचिका, त्याची आधी झालेली सुनावणी आणि आधी झालेल्या युक्तिवादाचं पुन्हा एकदा लास्ट मिनिट घेऊन आणि त्याच्यानंतर पुढची सुनावणी जी आहे ती आजपासून सुरू होईल। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातले प्रवेश जे ते रखडले गेल्याने ही सुनावणी तात्काळ घेऊन याच्यावर मार्ग काढण्यासाठीचे एकंदरीत बरोबर आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजपासून सुरू होणारी सुनावणी आणि हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असेल। अजय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।